राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन। राज्यातील कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळ्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पावित्र्य उचलला आहे। आपल्या मागण्यांच्या संदर्भात धुळ्यातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने धुळ्यात आंदोलन करण्यात आले आहे। शासन जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आला असून सुधारित निवृत्ती वेतन योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे राजपत्र प्रसिद्ध होणे आवश्यक असल्यास म्हणत 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी 7व्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटी समितीची फेररचना व समितीच्या अभ्यासगटाची घोषणा करणे आवश्यक असल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही विभाग राज्याच्या विकासासाठी मूलभूत घटक असून त्यांच्या समस्यांचा विचार होणे आवश्यक आहे आणि नवीन शिक्षण धोरणाचा स्वीकार करताना प्रत्यक्षात कोणत्या व्यावहारिक अडचणी निर्माण होतील याचा सखोल विचार झाल्याचे दिसत नसल्याने त्याचा फेरविचार होणे आवश्यक असून पटसंख्या संदर्भातील शासनाचा आदेश शिक्षक संवर्गाच्या मुळावर कसा येत आहे याबाबतच्या आक्रोशाकडे शासन दुर्दैवाने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते। यासंदर्भात शासनाने पुनर्विचार करावा असे देखील यावेळी आंदोलकांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे। यावेळी शासनाच्या विरोधामध्ये यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आल्यास दिसून आला आहे। कर्मचारी व शिक्षक कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने आज राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर उतरलेले आहेत। हा संपाचा पहिला दिवस आहे। 100% संप हा यशस्वी झालेला आहे। सगळ्या अत्यावश्यक सेवा आणि प्रशासन पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। 23 तारखेपासून प्राथमिक माध्यमिक शिक्षकसुद्धा आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षकसुद्धा या बेमुदत संपात जोडली जाणार आहेत आणि जोपर्यंत आम्हाला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या मार्गसूचना शासन प्रसिद्ध करत नाही, सेवानिवृत्तीचं वय 60 मान्य करत नाही, 8वा वेतन आयोग 1/1/2026 पासून महागाई भत्त्याचा 50% मूळ वेतनात विलीन करण्याच्या संदर्भात शासन निर्णय करत नाही, वर्ग 4चे सेवा भरती व वाहन चालकांची सेवा भरती सरळ सेवेने भरती करणं आवश्यक आहे। शिक्षक कर्मचाऱ्यांना TET आणि संच मान्यता हो अत्यंत अघोरी अन्यायाचा निर्णय मागे घेतल्याशिवाय सरकार आम्ही थांबणार नाहीत। कर्मचारी शिक्षक या प्रमुख मागण्याच्या संदर्भात हा बेमुदत संप आहे। या ठिकाणी शासकीय आणि अशासकीय कर्मचारी आज रस्त्यावर उतरले, त्यांनी संपाचा या ठिकाणी आदेश दिला आणि संप त्यांचा 100% यशस्वी झाला आहे। खरं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी की ज्या वर्षानुवर्षे त्या ठिकाणी शासनाकडे असं नाही की ते आज आहे, यात त्यांचा जसा उल्लेख की ते आत्ताच पाटील साहेबांनी केला की जुन्या पेन्शनबद्दल हा गेल्या किती वर्ष जसं ते लागू झालं त्यापासून लोकांचा त्याला विरोध आहे का ती अन्याय पद्धती आहे। लोकांना शासनाच्या एकंदरीत त्याच्यावर भरोसा नाही आहे की आपल्याला नेमकं किती वेतन मिळणार आहे। म्हणजे आयुष्यभर काम करून त्यांना जर पुरेसं वेतन मिळालं, आज आमचे काही लोक निवृत्त झालेत विशेषतः शिक्षक, त्यांना काहींचं तर इतकी वाईट अवस्था की त्यांना कुठलंच पेन्शन त्या ठिकाणी मिळालं नाही आणि म्हणून ही अत्यंत न्याय्य मागणी आहे। ही सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आहे, ती ताबडतोबीने लागू केली पाहिजे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात तर आता हे सगळं मराठी शाळेमध्ये शिकणारे शिक्षक आहेत, मराठी शाळेतल्या शिक्षणाचा प्रश्न आहे। एकीकडे आपण मराठी भाषा अभिजात दर्जा मोठ्या गप्पा मारतो, शासन गप्पा मारतं, स्वतंत्र मंत्रालय काढतं, परंतु आज मराठी शाळांची काय अवस्था आहे? आदिवासी भागात तुम्ही गेला तिथे शिक्षक भरती नाही आहे, त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक देत नाही आहे, त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नाही आहे, वेतनाचं अनुदान दिलं जात नाही आहे। लोकांना अनेक वर्ष त्या ठिकाणी अंशतः अनुदान म्हणजे कुणाला 20%वर कुणाला 40%वर तिथे काम करावं, ते अत्यंत अन्याय आहे। त्याचप्रमाणे अनेक प्रश्न त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे। TETचा प्रश्न आपला म्हणणं काय की कायदा कधी लागू होतो, ज्या दिवशी तो लागू होतो त्याच्या पुढे लागू होत असतो, त्याला पूर्वलक्षित प्रभावाने कधी लागू केला जात नाही। म्हणून आमची मागणी आहे किंवा जे नंतर लागलं त्यांना TET आहेच ना, पण जे पूर्वी लागले त्यांना ते TET कायदा नको आणि प्रमोशनसाठी सुद्धा TETची अट घातली जाते आणि म्हणून त्याला देखील शासनाने सुप्रीम कोर्टाचा निर्णय परंतु शासनाने तिथे रिव्ह्यू पिटिशन केलं पाहिजे। सर्व अनेक राज्यांनी केलं परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र शासन तिथे रिव्ह्यू पिटिशन करत नाही आहे, ते त्यांनी केलं पाहिजे अशी सुद्धा आपली मागणी आहे।